महाराष्ट्रात असे अनेक प्रोजेक्ट्स आहेत जे दिलेल्या वेळेत किंवा अगदी कमी कालावधीमध्ये पूर्ण होऊन प्रवाशांसाठी सुरू झाले आहेत. जसे की नुकताच सुरू झालेला मुंबई पुणेला जोडणारा मिसिंग लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्ग आणि सागरी कोस्टल रोड आता चालू झाले आहेत. पण महाराष्ट्रात एक महामार्ग असा आहे की जो 17 वर्ष झाली तरी अजून प्रवाशांसाठी खुला झालेला नाही. या महामार्गाचं नाव आहे मुंबई गोवा नॅशनल हायवे. या मुंबई ते गोवा मार्गाचे काम जवळपास 2011 ते 2012च्या सुमारास सुरू झाले असून अजून पूर्णत्वास गेलेले नाही. तर नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66चे सध्याचे अपडेट्स. या हायवेचा पहिला टप्पा म्हणजे पळसपे ते माणगाव आणि आज आपण पाहणार आहोत पळसपे ते माणगाव या कामाचे सध्याचे अपडेट्स. वडखळ ते इंदापूरमधील अंतर सुमारे 51 ते 52 किलोमीटरच्या आसपास आहे. स्वतःच्या व्हेकलने प्रवास केल्यास आपल्याला साधारणतः 1 तासाचा कालावधी लागतो. वडखळ बायपास बनवल्या कारणाने भयंकर ट्रॅफिक लागणाऱ्या या ठिकाणाला आपल्याला डायरेक्ट पार करता येते. पुढे नागोठाणे, कोलाड ही शहरे पार करून आपण इंदापूरपर्यंत जाऊ शकतो. नागोठाणे येथे पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पुढे कोलाड येथील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. हा इंदापूरचा बायपास इथून चालू होतो आणि तो जातो इंदापूर सिटीला बायपास करून बाहेर. जरा चेक करूया कसं काय आहे ते. गाडी जाते का ब्रिजपर्यंत? जायचं कुठे नाही, मला एक ट्रेनचा शॉट घ्यायचा आहे ड्रोनने. इथपर्यंत जाईल ना? तुम्ही इथलेच आहेत का? कुठपर्यंत काम कुठपर्यंत आले? हां, अच्छा, बाकी पुढे चालू आहे का? येथे इंदापूर बायपासच्या मुंबईच्या दिशेने गेले 6 महिने काहीच काम झालेले दिसत नाही. आणि पुढे कोकण रेल्वे मार्गावर गर्डर उभारणीचे काम अजूनही पेंडिंग आहे. याच्या पुढे मात्र काम झालेले दिसून येत आहे. पुढे कॉन्क्रीट रस्त्याचे काम सुरू आहे.
येथे परत कोकण रेल्वेच्या गर्डरचं काम बाकी आहे. आणि पुढे पाहिलं तर सध्या कामाची काहीच फारशी प्रगती झालेली दिसत नाही. आणि अशा प्रकारे हा बायपास मार्ग मुख्य रस्त्याशी येऊन मिळत आहे. येथून माणगाव बायपासची सुरुवात होत आहे. लोणेरे साईडने आपण एंट्री केल्यावर जवळपास 2.5 ते 3 किलोमीटरचे काम झालेलं आहे. मी आता माणगावमधून टुवर्ड्स मुंबई साईडला घुसलो आहे. आता जवळजवळ मी 1-1.5 किलोमीटर आतमध्ये आलो आहे. वन साईड सिंगल लेन काम झालं आहे, पण मेजरली आता इश्यू असं आहे ना की तुम्ही इंदापूरकडून आलात टुवर्ड्स कोकण साईड, तर तिकडून जो 1 ते 2 ब्रिज आहेत ना ते रेडीच नाही आहेत. आणि ते जर ब्रिज रेडी नाही झाले तर गणपतीला रस्ता चालू कसा होईल? इकडून जवळजवळ 2-3 किलोमीटर रोड जरी चालू असेल तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. का तर तुम्ही तिकडे बाहेरच पडू शकत नाही. आणि तुम्हाला जर बाहेर पडायला भेटतच नसेल तर एवढा रस्ता बनवून काय फायदा नाही. आता याच्यामध्ये हा सिंगल लेन एक रेडी आहे आणि त्या साईडची लेन रेडी नाही आहे अजून. ठीक आहे, एक लेन जरी रेडी झाली तरी खूप आहे, पण गणपतीला तर कन्फर्म या गणपतीला हा रस्ता चालू होणार नाही आहे. आता आपण नॉनस्टॉप आलो आहे तिथून आणि हा रस्ता अजून वाहतुकीसाठी चालू नाही आहे. पण मोस्ट ऑफ लोक जर कोकणकडून जर पुण्या साईडला किंवा मुंबई साईडला येत आहेत तर पुण्याला जाणाऱ्यांसाठी तामिनीसाठी एक राईट आहे पुढे, तिथपर्यंत काम झालं आहे. तर क्वचित 1-2 गाड्या मला आता भेटल्या तिकडून येताना. पण बाकी एखादी दुसरी बाईक जे मला वाटतं लोकल जे वर्कर किंवा काम करणारे आहेत ना त्यांच्या असतील. बाकी वर्दळ नाही आहे या रोडला, गाड्या येत नाही तर कुणी येऊ नका. आणि खास करून मुंबईला जाणाऱ्यांसाठी, जर मुंबईला जाणाऱ्यांसाठी कोणी येत असेल, तुम्हाला मुंबईला जाण्यासाठी की बाबा या रोडने बाहेर निघूया, तर हा रस्ता रेडी नाही आहे, कोणी येऊ नका. जो आपला ओल्ड सिटीमधून रस्ता जातो तोच आपल्याला घ्यायचा आहे. आणि खास आपण या गणपतीला आता खूप लोकांनी स्टेटमेंट दिलं होतं की 1 लेन आम्ही चालू करू गणपतीच्या आधी, पण ही लेन पण नाही आणि काहीच चालू होणार नाही अजून. माणगाववरून तामिनीला जाणाऱ्या रस्त्याला जोडणाऱ्या ब्रिजपर्यंत आपल्याला कॉन्क्रीटचं काम झालेलं दिसत आहे, पण त्याच्या पुढे काम अपूर्ण आहे. पुढील कामाची स्थिती पाहता यंदाच्या गणपतीला हा रस्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये चालू होऊ शकतो असं वाटत नाही. बरं, इकडील कामाची स्थिती पाहता रात्री अपरात्री या रस्त्यावर येण्याचे धाडस करू नका, कारण हा रस्ता खूपच सुनसान वाटत आहे. आता जिथे जिथे ब्रिज बनत आहेत ना तिथे तिथे थोडं थोडं काय ना काय काम चालू आहे, किंवा तिथे JCB किंवा अजून काही त्यांचं असेल ते आहेत, किंवा स्टाफ त्यांचा जो काम करणारे आहेत जे लेबर लोक, त्यांच्यासाठी हे राहण्यासाठी ज्या झोपड्या बनवल्यात तिथे आहेत. पण काम असं चालू मला वाटत नाही. जर त्यांना फुल फ्लेजमध्ये काम जर चालू करायचं असतं तर मला वाटतं की त्यांना मॅनपॉवर पण खूप लावावी लागली असती, पण मॅनपॉवर तर आत्ता इथे कुठे दिसतच नाही आहे.
इथून पुढे या रेल्वेच्या ब्रिजचं काम चालू आहे. आता एवढ्या वेळानंतर इथे एक JCB काम करताना दिसलंय. बाकी इकडे काहीच नाही आहे कुठे काम. अशा प्रकारे आपण पनवेल ते माणगाव रस्त्याची माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमार्फत केलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.